अकोट शहरात गोमातेच्या सन्मानार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली असून गो संरक्षणासाठी कठोर कायदा आणि गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली। अकोट शहरात सोमवारी गोमातेच्या सन्मानार्थ गोप्रेमी, गोभक्त आणि गोरक्षकांच्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले। गो सन्मान अभियान अंतर्गत आयोजित या यात्रेला शहरातील व्यापारी, पत्रकार, महिला, युवक, तरुण तसेच विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते। संपूर्ण शहरात गोमाता की जयच्या घोषणांनी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। सहभागी नागरिकांनी गोमातेच्या संरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी करत जनजागृती केली। या अभियानाचा मुख्य उद्देश गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवून देणे, गोहत्या तात्काळ बंद करणे, केंद्र शासनामार्फत कठोर कायदा लागू करणे तसेच गोसेवा, सुरक्षा आणि सन्मानासाठी स्वतंत्र गोपालन केंद्रीय मंत्रालय स्थापन करण्याची मागणी होती। शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या पदयात्रेचा समारोप अकोट तहसील कार्यालयात करण्यात आला। यावेळी तहसीलदारांना पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदने सादर करण्यात आले। या भव्य पदयात्रेमुळे अकोट शहरातील सनातन धर्मप्रेमी नागरिकांची एकजूट आणि गोमातेप्रती असलेली श्रद्धा पुन्हा अधोरेखित झाली।